काय स्पेशल. ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशलच्या आजच्या भागात पुन्हा एकदा स्पेशल स्वागत. 100व्या एपिसोडची स्पेशल रेसिपी कुठली आहे हे तर आपल्याला कळलेलंच आहे, सेंचुरी पुडिंग. सो बघूया त्याचं साहित्य. वैजयंती काकू, या रेसिपीचं साहित्य सांग ना. आज आपण बनवणार आहोत सेंचुरी पुडिंग. तर त्याच्यासाठी अगदी थोडंच आहे साहित्य, फार नाही आहे. प्लम केक आहे स्लाइस केलेला, त्याचे एक 5-6 पीसेस आहेत. त्याच्यानंतर एक मिक्स फ्रूटचा टीन मिळतो, त्यातली ही फळं सगळी आहेत आणि त्याचाच रस आहे, म्हणजे फळांचा रस असतो त्या टीनमध्ये, तो वेगळा काढून घेतलेला आहे, बरं. तो आहे. हे अक्रोडाचे बारीक केलेले तुकडे आहेत आणि हे जुजुब्स म्हणून एक जेली स्वीट्स मिळतात, ते आहेत. एवढंच साहित्य आहे याचं. आणि आईस्क्रीम आहे, ते सध्या फ्रीझरमध्ये ठेवलेलं ते आहे, आतमध्ये. शेवटी काढणार. ओके, सो लेट्स स्टार्ट. येस, काय करायला लागेल सगळ्यात आधी? एकदम सोपं आहे. एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये हे प्लम केकचे पीसेस अरेंज करायचे, लावून घ्यायचे असे. आधी हा फळांचा रस आहे, त्याने हे केक जरा ओलं करून घ्यायचे, केकचे तुकडे. हे झाल्यावर त्याच्यावर आता हे फळांचे तुकडे घालायचे. अगदी इझी रेसिपी आहे आणि आपण अचानक आले कोणी की काहीतरी डेझर्ट लागतं आपल्याला, बरोबर, तर हे पटकन होण्यासारखं आणि सहज उपलब्ध होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. ॲक्च्युली ना, जे ट्रायफल पुडिंग करतात ना, त्याचंच हे थोडीशी आवृत्ती आहे वेगळी. फक्त ट्रायफलमध्ये जेली वापरली जाते, त्याच्याऐवजी आपण हे जेली स्वीट्स वापरणार आहोत. बर. आणि कस्टर्ड वापरलं जातं, त्याच्याऐवजी आपण आईस्क्रीम घालणार आहोत. विनय काका, तुमची ना अजून एक आवड मला कळली आहे की तुम्हाला गाडी फार फास्ट चालवायला आवडते. तर मग असं गाडी नाही, मोटरसायकल होती ओके. माझ्याकडे. हां हां. मी आता त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला मोटरसायकल माझ्याकडे होती आणि चालवायचो त्यावेळेला 4 स्ट्रोक इंजिन्स वगैरे नव्हती, जुन्या गाड्या होत्या जावा वगैरे. पण त्याच्यावरही आम्ही अनेक विक्रम जे आहेत ते विक्रम सगळ्या मित्रांनी म्हणून केलेले आहेत. स्वतःचेच विक्रम मोडले मोडलेले पण आहेत ना. म्हणजे मुंबई पुणे अमुक वेळात गेल्या वेळेला गेलो तर त्यापेक्षा कमीत कमी 20 मिनिटं लवकर जाऊया वगैरे, अशा पद्धतीचे विक्रम जे आहेत ते विक्रम केलेले आहेत. आता या फळांवर आपण हे अक्रोडाचे तुकडे सगळे घालून घेणार आहोत, पसरायचे. आता हे अक्रोड आपण वापरलेत, पण ह्याच्याऐवजी काजू असतील, जे काही आपल्या घरात अवेलेबल असतील ना, ते काजू असतील, पिस्ते असतील, बदाम असतील, जे काही ड्रायफ्रुट्स आपल्याकडे अवेलेबल असतील ना, ती सगळी कुठलेही घालायचं त्याच्यावर. आता हे तयार झालं, ह्याच्यावर आपण आईस्क्रीम घालूया. ठीक आहे. आपलं नेहमीचं व्हॅनिला आईस्क्रीम. व्हॅनिला साधं आईस्क्रीम आहे, कारण की आता बाकी फळांचा किंवा आस्वाद आपल्याला घ्यायचा असतो, त्याच्यामुळे व्हॅनिलाच चांगलं वाटतं, चव बदलायला. चव बदलायला. आता याच्यावर हे जेली फ्रूट्स घालते. मस्त. हे आपलं सेंचुरी पुडिंग तयार आहे आणि झटपट तयार आहे. झटपट तयार आहे. थँक्यू. शंभराव्या एपिसोडची ही स्पेशल रेसिपी तुम्ही आत्ता पाहिलीत. सो थँक्स अ लॉट वैजयंती काकू. आणि रामबंधू तर्फे हा फेस्टिवल पॅक तुम्हा दोघांसाठी. थँक्यू. या मस्त रेसिपी नंतर आता वेळ झाली आहे अजून थोड्याशा मस्त गप्पा मारण्याची. सो कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. मग अशा वेळेस तुमचा मराठी बाणा खवळत नाही? कळत मला. काय स्वतःबद्दल जर कॉन्फिडन्स असेल ना, तर प्रत्येक वेळेला तलवार असावी जवळ, कायम म्यानातनं काढून हिंडू नये. आज काय स्पेशल.